वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. आणि आपण या थर्ड लेक्चरमध्ये शिकणार आहोत इम्पल्स काय असतं, त्याच्यामध्ये बदल काय काय होतात. तर बघूया. इम्पल्स द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम विच इज चेंज इन मोमेंटम. यापूर्वी आपण चेंज इन मोमेंटम शिकलंच होतं की चेंज इन मोमेंटम काय असतं, मास आणि मास इंटू चेंज इन वेलॉसिटी. अगदी त्यालाच मिळता जुळता एक नवीन कॉन्सेप्ट आहे हा इम्पल्स. काय असणार तर the product of force and time which is change in momentum is a measurable quantity. This product is called impulse. या प्रोडक्टला आपण काय म्हणणार आहोत, इम्पल्स. म्हणजे लक्षात ठेवायचं इथं सांगितल्याप्रमाणे इम्पल्स हा काय आहे बाळांनो, फक्त फोर्स आणि टाइम यांचा प्रोडक्ट. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी जास्त डोकं वापरायचं नाहीये. तर इम्पल्स लिहिणार फोर्स मल्टिप्लाय बाय टाइम ड्युरेशन किंवा फोर्स मल्टिप्लाय बाय टाइम ड्युरेशन म्हणजेच काय असेल, चेंज इन मोमेंटम. असं का म्हणतोय आपण परत परत, तर बघूया की आपण फोर्स म्हणजे काय सांगितलं होतं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. या जर इक्वेशनला आपण मॉडिफाय केलं थोडंसं तर चेंज इन मोमेंटमसाठी फॉर्म्युला काय बदल बाळांनो, तर फोर्स मल्टिप्लाय बाय चेंज इन टाइम मिळू शकतो. तर यस, मिळू शकतो. म्हणजे फोर्स मल्टिप्लाय बाय टाइम जर घेतला आपण तर ते काय असणार आहे, चेंज इन मोमेंटम. परंतु फोर्स मल्टिप्लाय बाय टाइम याला आपण नवीन क्वांटिटी म्हणतोय जी आहे इम्पल्स. तर हा कॉन्सेप्ट असा आहे, किंवा यालाच जे इक्वल टू एफ इंटू टी, कारण फोर्स मल्टिप्लाय बाय टाइम, अथवा मास इंटू चेंज इन वेलॉसिटी. हे का म्हणलं, चेंज इन मोमेंटम मुळे. तर अशा केसमध्ये काय करणार आपण, हे कधी वापरणार, कुठे वापरणार, तर ज्या वेळेस हा मेजर फोर्स म्हणजे जास्तीत जास्त फोर्स ऍक्ट होतोय परंतु टाइम ड्युरेशन जे आहे ते खूप स्मॉल आहे. मोमेंटम हे काय असतं किंवा इम्पल्स काय असतं, तर ज्या वेळेस अप्लाय होणारा फोर्स हा खूप जास्त आहे आणि टाइम ड्युरेशन हे खूप कमी आहे. म्हणजे मेजर फोर्स ऍक्ट फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम ड्युरेशन. अ लार्ज फोर्स ऍक्टिंग फॉर व्हेरी शॉर्ट टाइम टू प्रोड्यूस द चेंज इन मोमेंटम इज कॉल्ड इम्पल्सिव्ह फोर्स. म्हणजे असा एखादा फोर्स ज्याची क्वांटिटी खूप जास्त आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक परत पुन्हा एकदा त्याच एक्झाम्पलकडे जाऊया की एक बॉल आहे क्रिकेटचा, जो हाय स्पीडने ट्रॅव्हल करत 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 वॉलकडे येतोय आणि वॉलला कोलाइड करतोय आणि कोलिजन करून बाउन्स बॅक करून वापस निघून जाणार आहे. कोलिजनचा जो टाइम आहे तो खूप शॉर्ट आहे, खूप कमी टाइम आहे. परंतु बॉलचा जर स्पीड खूप जास्त असेल तर जो इम्पल्स, जो फोर्स असणार आहे, चेंज इन मोमेंटम जे असणार आहे ते खूप जास्त बदलणार आहे. सो इथं अप्लाय होणारा फोर्स सुद्धा कसा असेल बाळांनो, जास्त असेल. मग अशा टाईपच्या फोर्सेसला आपण काय म्हणणार आहोत, तर इम्पल्स म्हणणार आहोत. हा छोटासा आणि स्मॉल कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये जर एसआय युनिट बघितलं आपण तर पुन्हा तेच असणार, किलोग्राम मीटर पर सेकंद, आणि डायमेन्शन येतील L1 M1 T रेज टू -1. हे असं का, कारण इम्पल्स म्हणजे नवीन क्वांटिटी नाहीये, तर डायरेक्टली आपण जे चेंज इन मोमेंटमचे डायमेन्शन अथवा युनिट जे आहेत तेच इम्पल्स साठी आपण वापरू शकतो. आता इम्पल्स मध्ये पुढे काय काय असणार, तर जसं आपण सांगितलं होतं इम्पल्स इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम, बरोबर. मग फॉर कॉन्स्टंट फोर्स J इक्वल्स टू एफ टी, जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर इम्पल्सिव्ह फॉर कॉन्स्टंट फोर्स J इक्वल टू काय करणार डायरेक्टली आपण एफ इंटू टी. म्हणजे जर फोर्स कॉन्स्टंट आला तर इम्पल्स कसा काढणार, फोर्स आणि टाइमचा डायरेक्टली मल्टिप्लिकेशन. परंतु जर ते व्हेरिएबल फोर्स आला तर आपण कॅल्क्युलेट करणार एरिया. जर फोर्स व्हेरिएबल असेल, जसे या दोन ग्राफ मध्ये आपण पाहू शकतो की इथे पण आणि इथे पण, की जर फोर्स व्हेरिएबल असेल, या ग्राफ मध्ये पहिल्यांदा ऑब्झर्व करू आपण, ओरिजिन पासून या पोझिशन पर्यंत म्हणजे या टाइम पर्यंत जो फोर्स आहे तो वाढत चाललेला आहे आणि या मिडलच्या नंतर फोर्स जो आहे तो कमी 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 होत चाललेला आहे. मग इथून फोर्स वाढत गेला, पुन्हा फोर्स कमी झाला. या सगळ्या प्रोसेसमध्ये किती इम्पल्स तयार झाला, तर या फोर्स टाइम ग्राफच्या अंडर जो एरिया असणार आहे, एरिया अंडर दी फोर्स टाइम ग्राफ, हेच काय असणार आपलं इम्पल्स. आणि म्हणून आपण इथं काय काढणार, तर इंटिग्रेशन काढणार. अशा टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला आपण इंटिग्रेशन घेणार फ्रॉम टाइम लिमिट T1 टू टाइम लिमिट T2, कारण इथं फोर्स बदलणार आहे अकॉर्डिंग टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम. इथे बघू शकता या प्रकारे जर समजा फोर्स बदलत गेला इथून इथपर्यंत, सुरुवातीला फोर्स 0 होता, नंतर तो वाढत गेला, नंतर कमी होत गेला. इथल्या टाइमला आपण
इथून इथपर्यंत टाइमला डेल्टा टी म्हणू शकतो अथवा याला T2 आणि T1 म्हणू शकतो. कुठे असेल? या ठिकाणी असणार बाळांनो T2 आणि या ठिकाणी असणार T1. सो ॲव्हरेज फोर्स इथून या प्रकारे असणार आहे, त्याची गरज नाही. बरं आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय की फोर्स टाइम ग्राफ याच्या खालचा एवढा जो एरिया मिळेल हा एरिया म्हणजेच काय असणार आहे तर आपलं इम्पल्स असणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत एक्झाम्पल्स थोडेसे. इम्पल्सिव्ह फोर्स कुठे कुठे ऍक्ट होतो. काय सांगते बघा, हाय जम्पिंग और लार्ज जम्पिंग ॲथलीट इज प्रोव्हाइडेड आयदर कुशन और हिप. म्हणजे ज्यावेळेस कुठलेही खेळाची व्हिडिओ बघतो ज्याच्यामध्ये काही हाईटवरून एखादा प्लेयर जो ॲथलीट आहे तो पळत पळत एक हातामध्ये काठी असते, त्या काठीच्या आधारे तो हाय जंप करतो आणि एका रॉडच्या वरून तो खाली पडणार आहे. बट खाली पडत असताना त्या खाली कुशन अथवा काहीतरी सपोर्ट लावला जातो जेणेकरून जास्त फोर्स त्याला अप्लाय होऊ नये त्या बॉडीवरती. तर फोर्स कमी होण्यासाठी काय अप्लाय केलं जातं? कुशन किंवा हिप लावलं जातं. हिप ऑफ सँड म्हणजे वाळूचा थर वगैरे टाकला जातो जेणेकरून तो इम्पल्सिव्ह फोर्स कमी व्हावा आणि बॉडीला जास्त दुखापत होऊ नये. हे झालं पहिलं. दुसरं काय सांगितलंय? कुशन. आता हे कारण काय याचं? तर कुशन ऑर सँड हेल्प्स टू इन्क्रीज द टाइम इन विच. इथं काय वाढणार आहे? इम्पल्स काय तर फोर्स मल्टिप्लाय बाय टाइम. जर टाइम खूप जास्त झाला तर काय होणार आहे? इम्पल्स पण जास्त असणार आहे. मग इथं कुशन किंवा ह्याच्यात तर काय असणार? कुशन ऑर सँड हेल्प्स टू इन्क्रीज द टाइम इन विच मोमेंटम कम्स टू झिरो. जेवढ्या फास्ट मोमेंटम कमी होईल तेवढा जास्त फोर्स अप्लाय होणार आहे. पण जर मोमेंटम स्लोली कमी होत गेलं तर दुखापत कमी होणार आहे. त्यामुळे इथं आपण काय वापरणार? कुशन अथवा एक कुशन किंवा वाळू किंवा रेती याचा प्रकार वापरणार आहोत आपण, जिथे ॲथलीट जो पडल्यानंतर त्या बॉडीला जास्त दुखापत होऊ नये एवढंच एक टार्गेट लक्षात ठेवायचं आहे. पुढे पॅकिंग मटेरियल म्हणजे जे काही मटेरियल असतात, समजा हे स्क्रीन आहे, टीव्हीज आहेत, फ्रीज आहे, याच्यात आज सभोवताली आपण पाहिलं स्क्रीनच्या सभोवताली ज्यावेळेस ते पॅक करून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पार्सल म्हणून पाठवलं जातं तर आपण एक विशिष्ट प्रकारची कॅरीबॅग पाहतो आपण. त्याचं काय असतं तर एअर बबल्स तयार केलेले असतात. त्या एअर बबल्सचं पण काम तेच आहे की ज्यावेळेस ते ट्रॅव्हलिंगमध्ये सस्पेन्शनमुळे अथवा काही कारणामुळे त्याला ज्यावेळेस शॉक बसेल तर ते त्या ऑब्जेक्टपर्यंत शॉक पोहोचू नये अथवा पोहोचणारा जो टाईम आहे तो टाईम वाढला जावा जेणेकरून त्या ऑब्जेक्टपर्यंत जास्त फोर्स अप्लाय होणार नाही आणि ते खराब होणार नाहीत. सो आणखी एक आहे, अ सीझन्ड क्रिकेट प्लेयर स्टॉप्स द बॉल बाय ड्रॉइंग हिज हँड्स अलॉंग द डायरेक्शन ऑफ मोशन. हे पण आहे तर आपण पण ऑब्झर्व केलंय की ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळत असतो बॉल ज्यावेळेस कॅच करायचा आहे आपण जर हात कॉन्स्टंट ठेवले आणि बॉल हातावरती येऊन आदळला तर बऱ्याच वेळेस ते बॉल आदळून तो बाहेर पडतो आणि कॅच सुटली जाते. परंतु समजा आपण जर बॉल येत असताना बॉल पकडल्यानंतर हात थोडेसे मागे घेतले तर त्याने काय होतं तर हातावरती ऍक्ट होणारा फोर्सचा जो इम्पॅक्ट आहे बॉलमुळे तो इम्पॅक्ट थोडासा कमी होतो. पुढचा कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत इक्विलिब्रियम. काय असतं इक्विलिब्रियम बघूया आता. जे न्यूटन सेकंड लॉच्या रिलेटेड आहे. इम्पल्स पण त्याच्या रिलेटेड होतं, इक्विलिब्रियम सुद्धा त्याच्या रिलेटेड आहे. की इक्विलिब्रियम म्हणजे त्या एखाद्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणारे सगळे फोर्सेस कसे आहेत तर बॅलेन्स्ड आहेत. म्हणजे कुठलाच फोर्स कुठल्या फोर्सला दुसऱ्या फोर्सला बॅलेन्स करतोय. कशा प्रकारे तर ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट इक्विलिब्रियम मध्ये आहे याचा अर्थ त्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणाऱ्या सगळ्या फोर्सेसची अल्जेब्रिक सम अथवा वेक्टर सम म्हणूया, कारण फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. तर वेक्टर सम कशी असणार आहे बाळांनो? 0 असणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा आपण इथे एक डायग्राम ड्रॉ करू की जिथे एक रिजिड सपोर्टच्या मदतीने एक स्ट्रिंग अटॅच केली आहे, स्ट्रिंगला खाली एक ब्लॉक अटॅच केलेला आहे. तर स्ट्रिंग मध्ये इथं असणार आहे टेन्शन आणि डाऊनवर्ड असणार या ब्लॉकचं वेट. हा ब्लॉक जागचा मूव्ह करत नाही, याचा अर्थ जेवढं वेट आहे तेवढंच टेन्शन त्या स्ट्रिंग मध्ये ऍक्ट होतंय. म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ दिस वेट अँड मॅग्नेट्यूड ऑफ द टेन्शन इन द स्ट्रिंग हे कसं असणार आहे बाळांनो? सेम असणार आहे. म्हणजे हे टेन्शन काय करतंय ह्या ब्लॉकच्या वेटला बॅलेन्स करणार आहे. सो हे झालं फक्त वर्टिकल डायरेक्शन मध्ये. परंतु इथं आपण सांगितलंय नेट फोर्स सगळ्या फोर्सेसची वेक्टर सम कशी पाहिजे? 0. म्हणजेच काय काय असणार आहे तर समेशन ऑफ ऑल फोर्सेस अलॉंग एक्स डायरेक्शन मस्ट बी 0. समेशन ऑफ ऑल फोर्सेस अलॉंग वाय डायरेक्शन मस्ट बी 0. समेशन ऑफ ऑल फोर्सेस अलॉंग झेड डायरेक्शन ऑल्सो मस्ट बी 0. तर पुढे जर समजा एखादी बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असेल, if a body is in translational equilibrium then it is either at rest
और मूविंग इन युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म म्हणजे ऍक्सलरेट न होता कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह करते अथवा एखादा वस्तू थांबलेली आहे, या दोन्ही केसमध्ये काय होणार आहे तर ती बॉडी आपण इक्विलिब्रियम मध्ये आहे असं म्हणू शकतो. इक्विलिब्रियमचे दोन प्रकार असणार आहेत, एक ट्रान्सलेशन आणि दुसरा असणार आहे रोटेशनल. रोटेशनल इक्विलिब्रियम तुम्ही रोटेशनल मोशन या टॉपिक मध्ये शिकणार आहात, पण सध्या आपण फक्त डिस्कस करतोय ट्रान्सलेशन इक्विलिब्रियम बद्दल. आणि याच्यामध्ये काय सांगितलं जातं तर एखादी ऑब्जेक्ट, एखादी वस्तू ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम मध्ये आहे. इट मीन्स दॅट त्या वस्तू एकतर थांबलेली आहे अथवा जर मूव्ह करत असेल तर कशी मूव्ह करते, कॉन्स्टंट स्पीडने. याच्यानंतर जर एखादी वस्तू थांबलेली आहे आणि इक्विलिब्रियम मध्ये आहे तर याचा अर्थ त्या प्रकारच्या इक्विलिब्रियमला म्हणणार स्टॅटिक इक्विलिब्रियम. आणि ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करतो आणि कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह करत असताना जर तो इक्विलिब्रियम मध्ये असं आपण म्हणत असो तर ते असणार आहे कोणतं इक्विलिब्रियम, डायनॅमिक इक्विलिब्रियम. तर इक्विलिब्रियमचे मेन दोन टाइप आहेत, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. परंतु स्टॅटिक आणि डायनॅमिक काय आहेत तर ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियमचे दोन प्रकार आहेत, एक स्टॅटिक दुसरा डायनॅमिक इक्विलिब्रियम. आता हे झालं इक्विलिब्रियम. समजा एखादा पॉइंट ऑब्जेक्ट आहे, एखादा पार्टिकल आहे, याच्यावरती हा पहिला फोर्स ऍक्ट होतोय, हा दुसरा फोर्स ऍक्ट होतोय, हा तिसरा फोर्स ऍक्ट होतोय, हा चौथा फोर्स ऍक्ट होतोय. असे चार फोर्सेस ऍक्ट होत आहेत की ज्या चारही फोर्सेसचा मॅग्नेट्यूड कसा आहे बाळांनो, सेम आहे. जर मॅग्नेट्यूड सेम असेल तर कंप्लीट जो ऑब्जेक्ट आहे इक्विलिब्रियम मध्ये राहायला पाहिजे. याचाच अर्थ इथं काय सांगितलं, इथं चारचं एक्झाम्पल घेतलंय आपण, पण एक जनरल स्टेटमेंट आपण घेऊ शकतो की समजा n कोप्लेनार फोर्सेस, एक सारखे n फोर्सेस एका ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होत आहेत आणि तो ऑब्जेक्ट कसा आहे इक्विलिब्रियम मध्ये. तर अशा वेळेस जर तो इक्विलिब्रियम मध्ये थांबायचा असेल तर ऍडजेसंट फोर्सेस मधला जो अँगल आहे थीटा तो काढण्यासाठी हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, जो फॉर्म्युला काय असेल 360/n. n is the number of forces acting simultaneously or at a time on that object to keep that object in the equilibrium. आता एखादा ऑब्जेक्ट इक्विलिब्रियम मध्ये आहे अथवा नाही हे आपण कसं डिसाइड करणार, तर त्यासाठी जर एक लॅमीज थेरम म्हणून आहे, जो तीन फोर्सेस ऍट अ टाइम जर ऍक्ट होत असतील तर यासाठी आपण हा थेरम वापरू शकतो. काय सांगतो लॅमीज थेरम की हा पुन्हा एक पार्टिकल आहे जो इक्विलिब्रियम मध्ये आहे, याच्यावरती तीन फोर्स ऍक्ट व्हायले, पी, क्यू आणि आर, असे तीन फोर्सेस ऍक्ट होत आहेत. आर आणि क्यू या दोन फोर्सेस मधला जो अँगल आहे तो बीटा आहे. पी आणि क्यू या दोन फोर्सेस मधला अँगल जो आहे तो अल्फा आहे आणि पी आणि आर या दोन फोर्सेस मधला जो अँगल आहे तो आहे गॅमा. तर असे तीन फोर्सेस एकमेकावरती ऍक्ट होत आहेत. ही डायग्राम काय दाखवते तर ट्रायंगल लॉ दाखवते, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. काय सांगतो ट्रायंगल लॉ की एक वेक्टर एक ट्रायंगलच्या एक साइड एका वेक्टरने रिप्रेझेंट केला, दुसरा वेक्टर ट्रायंगलच्या सेकंड साइडने रिप्रेझेंट केला. अशा प्रकारे जिथं पहिला वेक्टर संपतो तिथून दुसरा वेक्टर चालू झाला पाहिजे. तर या दोघांचा रिझल्टंट हा ट्रायंगलची थर्ड साइड असणार आहे आणि ते थर्ड साइड सुरुवात व्हायला पाहिजे पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पासून सेकंड वेक्टरच्या शेवटपर्यंत, हा ट्रायंगल लॉ सांगतो. पण समजा या दोन, हा पहिला फोर्स F1 हा सेकंड फोर्स F2, ह्या दोघांचा रिझल्टंट ही थर्ड साइड आहे. परंतु जर ह्या दोघांचा इफेक्ट कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला एक फोर्स याच्या अपोजिट लावावा लागेल. तो कोणते, या प्रकारे इथे बघू शकता की एक फोर्स हा समजा कडून सी कडे चाललाय, दुसरा सी कडून आर कडे चाललाय. बीसी आणि सीआर चा रिझल्टंट म्हणजे असणार बीए. पण तेवढाच फोर्स जर आपण अपोजिट लावला तर नेट फोर्स किती होणार त्या पार्टिकलवरती ऍक्ट होणारा 0. आणि यालाच वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करतो, म्हणजेच आपण काय वापरतो लॅमीज थेरम, जो इथं सांगितलेला आहे. तर लॅमीज थेरमचा फॉर्म्युला आपण कसा घेणार याचं प्रूफ बघायची गरज नाहीये, डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे. हा जो फोर्स आहे तो फोर्स आपण F1 कन्सिडर केला, हा P म्हणजे फोर्स F2 कन्सिडर केला आणि Q हा फोर्स जर आपण थर्ड फोर्स F3 कन्सिडर केला तर यासाठी आपण काय करणार आहोत, पहिला फोर्स F1 घेणार. सो F1 डिवाइडेड बाय हा फोर्स सोडून द्यायचा, उरलेले दोन फोर्सेस जे आहेत F2 आणि F3 या दोघांमधला अँगल आपण ऑब्झर्व करणार जो किती आहे अल्फा. म्हणून F1 डिवाइड बाय साइन अल्फा.
नीट लक्षात ठेवा, न्यूमरेटरला F1 घेतोय, डिवाइडला साइन, साइनचा अँगल कोणता घ्यायचा, तर हा F1 सोडायचा, उरलेल्या दोन फोर्सेस मधला अँगल म्हणजे तो अँगल इथं घ्यायचा. तोच रूल, हा जो रेशो मिळेल तोच रेशो कशाला इक्वल असणार आहे, तर सेकंड फोर्स. कोणता सेकंड फोर्स, F2, आणि याच्या अपोजिटला म्हणजेच इतर दोन फोर्सेस मधला जो अँगल आहे तो अँगल किती आहे, बीटा. म्हणून हा पहिला रेशो इक्वल असणार F2 अपॉन साइन बीटा, आणि हे इक्वल असणार सिमिलरली थर्ड फोर्स जो F3 आहे, आणि इतर दोन फोर्सेस मधला अँगल किती आहे बाळांनो, गॅमा. त्यामुळे F3 अपॉन साइन गॅमा. हा एवढा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा. पुन्हा एकदा व्यवस्थित लिहितो, F1 अपॉन साइन अल्फा इज इक्वल्स टू F2 अपॉन साइन बीटा इज इक्वल्स टू F3 अपॉन साइन गॅमा. तर हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायचा आहे, आणि या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण लगेच एक एक्झाम्पल बघणार आहोत. तर एक्झाम्पल काय सांगतं बघा आपल्याला इथं, की एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, बॉब आहे, ज्याच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये 100 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट होतोय, म्हणजे हे त्या ऑब्जेक्टचं वेट असणार आहे. परंतु हा ऑब्जेक्ट सिंगल, म्हणजे ऑब्जेक्टला काय केलंय, एक स्ट्रिंग अटॅच केले. स्ट्रिंग हे रिजिड सपोर्टला अटॅच केलेले आहे, आणि जर अशा प्रकारे असेल तर रिजिड सपोर्टला जर स्ट्रिंगच्या मदतीने एक ऑब्जेक्ट जोडला तर तो व्हर्टिकल राहायला पाहिजे. परंतु या ऑब्जेक्ट वरती राईट साइडला एक फोर्स ऍक्ट होतोय जो किती आहे, F, आणि हा F फोर्समुळे हा ऑब्जेक्ट अशा प्रकारे इक्विलिब्रियम मध्ये आलाय की स्ट्रिंग व्हर्टिकल सोबत किती अँगल तयार करते, 30 डिग्री. हे इन्फॉर्मेशन आहे. अ रिजिड बॉल ऑफ वेट 100 न्यूटन इज सस्पेंडेड विथ द हेल्प ऑफ अ स्ट्रिंग. द बॉल इज पुल्ड बाय हॉरिझॉन्टल फोर्स F, जो इथं दिसतोय हॉरिझॉन्टल फोर्स F त्याने पुल केलं, सच दॅट द स्ट्रिंग मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द वर्टिकल, जो अँगल इथं दिसतोय आपण पाहू शकता. द मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स F, जर हा बॉल या पोझिशनला इक्विलिब्रियम मध्ये राहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला इथं जो हॉरिझॉन्टल फोर्स ऍक्ट केलाय तो फोर्स किती असला पाहिजे असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचा जर आन्सर बघायचा असेल तर याच्यासाठी आपण FBD फ्री बॉडी डायग्राम काढूया. जी काय असेल ते नंतर शिकवणार आहोत. सध्या फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा की राईट साइडला असणार आहे F, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल 100 न्यूटन, आणि इकडे दोरीमध्ये असणार आहे टेन्शन जे की असेल T. आता आपल्याला इथं काय करायचंय, तर इथला जर आपण अँगल बघितला, हा अँगल 30 आहे, म्हणजे इथला हा अँगल पण किती असणार, 30. का, अल्टरनेट अँगल आपण ऑब्झर्व करू शकता. तर हा 30 असेल, आणि टोटल अँगल जर बघितला F पासून या व्हर्टिकल लाईन सोबत 90, आणि इथला अँगल 30. 90 प्लस 30 हा टोटल अँगल असणार 120 डिग्री. हा अँगल असणार आहे 90 डिग्री. मग राहिलेला हा उर्वरित अँगल किती असेल, तर 120 प्लस 90 इट विल बी 210. 210 मायनस करायचं आहे टोटल अँगल मधून 360, कारण टोटल सर्कलचा अँगल आपल्याला माहिती असतो किती असतो बाळांनो, तो 360 डिग्री. 360 मधून 210 वजा केलं तर काय उरतं, 0 मायनस 0 0, 6 मायनस 1 5, आणि 3 मायनस 2 इट विल बी 1. सो हा अँगल असणार आहे 150 डिग्री. 90, 120, 150 असे तीन अँगल मिळाले. तीन फोर्सेस आपल्याकडे आहेत. एक आहे फोर्स, दुसरा आहे 100 न्यूटन, आणि तिसरा आहे टेन्शन T. आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय फक्त F किती असेल. तर आत्ता शिकवल्याप्रमाणे रेशो घेत असताना आपण काय लिहिणार, F हा जर फोर्स न्यूमरेटरला घेतला आणि डिवाइडला आपण साइन लिहिलं तर अँगल कोणता लिहायचा, हा फोर्स सोडून द्यायचा, उर्वरित दोन फोर्सेस मधला अँगल जो की आहे 150. त्यामुळे इथं डिवाइडला काय टर्म येणार, साइन 150 डिग्री इज इक्वल्स टू, दुसरा आपला T पण घेऊ शकता, बट आपल्याला माहिती असणारा फोर्स आहे 100 न्यूटन. सो इथं डायरेक्टली आपण लिहिणार 100, हा पण एक फोर्स आहे, आणि डिवाइडला साइन अँगल कोणता लिहिणार, तर 100 न्यूटन सोडून द्यायचा, उर्वरित दोन फोर्सेस मधला अँगल जो आहे 120 डिग्री. आता अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 0 पासून ॲटलिस्ट 180 पर्यंत तरी अँगल माहिती असणं खूप गरजेचं आहे. साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज 0, 30, 45, 60, 90, 120, 135, 150 आणि 180 मिनिमम एवढ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती असणं कंपल्सरी आहे. तर काय काय लिहिणार मग आपण इथं, इक्वल टू पुढे येईल टेन्शन T अपॉन उर्वरित दोनचा अँगल बघितला तर साइन 90
परंतु आपला टेन्शन कॅल्क्युलेट करायचंच नाही. जर ते विचारलं असेल तर आपण या दोन इक्वेशनला इक्वेट करणार, परंतु विचारलेलं आहे फोर्स किती असेल, त्यामुळे आपण फर्स्ट आणि सेकंड ह्याच दोघांना इक्वेट करून सॉल्व्ह करणार आहोत. की कशा प्रकारे सॉल्व्ह होईल हे, तर फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट ठेवतो. काय काय असणार आहे इथं, F इज इक्वल्स टू 100 अपॉन साइन 120 आणि हे डिवाइड साइन 150 पलीकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. आता आपल्याला व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत साइन 120 आणि साइन 150च्या. व्हॅल्यू जर पाठ नसतील तर एक थोडक्यात आपण बघू शकता की या प्रकारे सर्कल काढला, इथं ओरिजिन म्हणजेच ज्या सर्कलचा सेंटर कन्सिडर केला, इथला अँगल 0 असेल, या ठिकाणी 30, या ठिकाणी 45, इथे कुठेतरी 60 असेल, इथे 90. 30च्या एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल लाईनवरती या साईडला असणार आहे 150. 45च्या एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल लाईन इकडल्या साईडला असणार आहे 135, याची आपल्याला इथं गरज नाही आहे, आपला गरज 150 साठी आहे आणि 120 ची आहे. तर 60 साठी डायरेक्ट हॉरिझॉन्टल लाईन जर आपण ड्रॉ केली अशी, तर या ठिकाणी मिळेल अँगल 120. आता ज्या व्हॅल्यू 30च्या आहेत त्याच व्हॅल्यू कोणाच्या असणार आहेत, 150च्या. मग आपल्याला इथं लिहित असताना पहिली व्हॅल्यू कॉससाठी लिहायची आहे आणि नंतरची व्हॅल्यू लिहायची साईनसाठी. तर कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती असते हे आधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कॉस 30 ची व्हॅल्यू असते √3/2, साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2. त्याच व्हॅल्यू ॲज इट इज 150 साठी असणार आहेत. म्हणजे 150 साठी सुद्धा फर्स्ट टर्म येईल √3/2, सेकंड टर्म येईल 1/2. म्हणजेच कॉस 150 ची व्हॅल्यू √3/2, साइन 150 ची व्हॅल्यू असणार आहे 1/2. सो इथं ठेवू शकता हे 100 मल्टिप्लाय बाय साइन 150, त्याची व्हॅल्यू असणार 1/2. डिवाइडला राहिलं साइन 120. 120 साठी लाईन कुठून येते बाळांनो, 60 डिग्री पासून. 60 साठी व्हॅल्यू काय काय येतील, 1/2 आणि √3/2. याचाच अर्थ काय, तर कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2, साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 आणि त्याच व्हॅल्यू 120 ला असतील. सो साइन 120 ची व्हॅल्यू सुद्धा किती असणार इथं, √3/2. हे डिवाइड टू कॅन्सल. सो आपला जे आन्सर येईल ते किती असणार, 100/√3 न्यूटन. सो दिस इज द व्हॅल्यू फॉर दिस हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट और बॉब. मग समजा तुम्हाला यापुढे कॅल्क्युलेशन करायचं असेल तर √3च्या जागी 1.7 ठेवू शकता आणि डिवाइड करू शकता. बट इथं आपल्याला फक्त प्रोसेस समजून घ्यायची की आपण लॅमीज थेरम अप्लाय कशा प्रकारे केला, की आपला इथला हा टोटल अँगल 120, हा अँगल 90 आणि दिस अँगल विल बी 150. आपण फक्त रेशो घेतला फोर्स F अपॉन इतर दोन फोर्सेस मधला अँगल साइन 150, 100 डिवाइड बाय साइन 120 आणि टेन्शन, इकडे टेन्शन असणार आहे, टेन्शन डिवाइड बाय साइन 90 आणि याला पुढे आपण सॉल्व्ह केले. पुढे फक्त हे एक्स्ट्रा सांगितलं होतं की साइन 120 अथवा साइन 150 आपण व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे, तर हा प्रश्न कळला असेल. पुढे बघूया आता पुढचा कॉन्सेप्ट काय आहे. याच्यानंतर न्यूटनचे 2 लॉज शिकून झाले. आता बघायचं न्यूटनचा थर्ड आणि इम्पॉर्टंट लॉ. तसं तिन्ही लॉ एकमेकांच्या रिलेटेड आहेत, बट थर्ड लॉ काय बघूया आपण. टू एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक ॲक्शन फोर्सला एक इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स असते. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपण क्रिकेटचा बॉल कॅच करतो त्यावेळेस जेवढा फोर्स, जेवढा इम्पॅक्ट बॉलद्वारे आपल्या हातावरती ॲक्ट होतोय, तेवढाच फोर्स, तेवढाच इम्पॅक्ट आपल्या हाताकडून बॉलवरती पण ॲक्ट होणार आहे. अथवा जेवढ्या फोर्सने आपण एक भिंतीवरती मारतो तेवढाच फोर्स आपल्या हातावरती पण लागणार आहे. सो प्रत्येक ॲक्शन फोर्सला तेवढीच आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होणारी एक रिॲक्शन फोर्स असणार आहे. सो हा आहे न्यूटनचा थर्ड लॉ आणि ज्यामध्ये एक काही इम्पॉर्टंट पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. ते काय आहेत की ॲक्शन रिॲक्शन फोर्स हे ऑलवेज पेयर्समध्ये असतात. म्हणजे एकटा ॲक्शन फोर्स कधीही असणार नाही अथवा एकटा रिॲक्शन फोर्स कधीही असणार नाही. ॲक्शन अँड रिॲक्शन डू नॉट ॲक्ट ऑन सेम बॉडी. जसं की आत्ता सांगितलं की ॲक्शन रिॲक्शन फोर्स एकाच ऑब्जेक्टवरती कधीही ॲक्ट होत नाहीत. आपण पहिलं एक्झाम्पल घेऊ बॉलचं, जे मगाशी आपण डिस्कस केलं होतं की बॉल ज्यावेळेस आपण कॅच करायला जातो त्यावेळेस जेवढा फोर्स बॉलद्वारे आपल्या हातावरती ॲक्ट होतोय
तेवढाच फोर्स आपल्या हाताकडून बॉलवरती ॲक्ट होणार आहे. म्हणजे ॲक्शन फोर्स बॉलद्वारे हातावरती असणार आहे, तर रिॲक्शन फोर्स हा हाताकडून बॉलवरती असणार आहे. एकाच ऑब्जेक्टवरती ॲक्ट होत नाहीयेत. पुढे काय सांगितलंय, ॲक्शन अँड रिॲक्शन ॲक्ट ऑन डिफरंट बॉडीज बट सायमल्टेनियसली. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे एकाच वेळी. असं होतं का की आपण बॉल पकडतोय, बॉलकडून आपल्या हातावरती आत्ता फोर्स लागला आणि 10 मिनिटांनंतर बॉलवरती फोर्स लागणार आहे, तर असं नाही होणार. ज्या वेळेस ॲक्शन घडते एक्झॅक्टली सेम टाईमला रिॲक्शन फोर्स सुद्धा जनरेट होतो. त्यामुळे दोन्ही काय काय पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. ॲक्शन रिॲक्शन नेहमी पेअरमध्ये असतील. ॲक्शन रिॲक्शन एका बॉडीवरती ॲक्ट होत नाहीत, तर वेगवेगळ्या बॉडीवरती ॲक्ट होतात. आणि ॲक्शन रिॲक्शन हे सायमल्टेनियसली ॲक्ट होतात. देर इज नो कॉज इफेक्ट रिलेशन ॲज इट मिसकन्सेप्ट. म्हणजे काय, कॉज आणि इफेक्ट हे झाल्यामुळे ते झाल्यामुळे असा इथे विचार करत बसायचा नाहीये. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे, ॲक्शन रिॲक्शन फोर्स आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन, जे की आत्ता आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर हा आहे न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन. ह्या युनिवर्समध्ये प्रत्येक ॲक्शनला काही ना काही रिॲक्शन फोर्स हा कंपल्सरी असणार, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर या लॉच्या रिलेटेड आणखी काही पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत, जे पॉईंट आहेत. सो आधी थोडे एक्झाम्पल बघू आणि नंतर त्याचे लिमिटेशन समजून घेऊ. काय एक्झाम्पल आहे बाळांनो, तर वेन वी वॉक ऑन द रोड वी पुश द रोड बॅकवर्ड्स अँड रोड पुशेस अस फॉरवर्ड. ज्यावेळेस आपण रस्त्यावरती चालतो, म्हणजे आपण जे फोर्सेस आहेत, जे डिस्कशन चालू आहे, हे फिजिक्स जे आहे ते आपण दररोजच्या आयुष्यामध्ये दररोज वापरतोय. काय, ज्या वेळेस आपण रस्त्यावरती चालत असतो, जेवढा फोर्स आपण पायाने रोडवरती लावतो तेवढाच फोर्स त्या रस्त्यावरून आपल्या पायावरती लागणार आहे. फक्त डायरेक्शन अपोजिट असतील. म्हणजे आपण चालत असताना पायाकडून लागणारा फोर्स हा बॅकवर्ड असेल, तर रोडकडून लागणारा फोर्स हा फॉरवर्ड असेल. आणि म्हणून आपण इझिली पुढे वॉक करू शकतो. सो हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल मगाच सांगितलेलं, बॉलला कॅच करत असताना जेवढा फोर्स बॉलकडून आपल्या हातावरती लागणार आहे तेवढाच आपल्या हात त्या बॉलवरती पण फोर्स लागत आहेत. तिसरा फोर्स जर हे प्रॅक्टिकली ऑब्झर्व करायचं असेल आत्ता या क्षणी, तर भिंतीवरती एक मुक्का मारू शकता आणि ऑब्झर्व करू शकता, फील करू शकता की ॲक्शन फोर्स काय असेल आणि रिॲक्शन फोर्स काय असेल. ठीक आहे. याच्यानंतर इथेही बघतोय आपण ॲक्शन रिॲक्शन बद्दल काय सांगायचंय, की समजा हा एक पहिला ऑब्जेक्ट आहे ज्याला आपण नाव दिलं ए, दुसरा आहे बी ज्याला नाव ठेवलं आपण एक सेकंड ऑब्जेक्ट बी, फर्स्ट ऑब्जेक्ट ए. दोन्ही एकमेकांकडे येत आहेत आणि ज्यावेळेस हे इंटरॅक्ट होतील, कोलाइड करतील, तर फोर्स ए बी इथे लिहू, फोर्स ए बी काय असणार आहे, फोर्स ऍक्टेड अपॉन ए बाय बी. आणि फोर्स बी ए काय असेल, फोर्स ऍक्टेड अपॉन बी बाय ए. ए कडून बी कडे लागणारा फोर्स आणि बी कडून ए कडे लागणारा फोर्स, हे दोन्ही फोर्सेसचा विचार जर केला तर डायरेक्शन कशा दोन्ही फोर्सेसच्या अपोजिट आहेत. ज्यावेळेस दोन्ही इंटरॅक्ट करतील, दोन्ही फोर्सेसच्या डायरेक्शन कशा आहेत, अपोजिट आहेत. परंतु इथं जर आपण ऑब्झर्व केलं की मॅग्निट्यूड दोघांची सेम असेल, मॉड ऑफ एफ ए बी इज इक्वल्स टू मॉड ऑफ एफ बी ए. दोन्ही फोर्सेसची मॅग्निट्यूड कशी असणार आहे बाळांनो, सेम असेल आणि डायरेक्शन मात्र कशा आहेत, अपोजिट. मग जसं की आपण वेक्टरमध्ये शिकलं होतं की दोन असे फोर्सेस ज्यांची मॅग्निट्यूड सेम आणि डायरेक्शन अपोजिट, अशा फोर्सेसला आपण अपोजिट अथवा निगेटिव्ह फोर्सेस म्हणतो. म्हणजे इथं आपल्याला काय लिहिता येतं सिम्पली, तर एफ ए बी इज इक्वल्स टू मायनस एफ बी ए हे वेक्टर फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. का करू शकतो असं, मॅग्निट्यूड दोन्ही फोर्सेसची सेम आहे आणि डायरेक्शन दोन्ही फोर्सेसच्या अपोजिट आहेत. दॅट्स इट. या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी राहिलेले आता इथून पुढे जे चालू होईल ते खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तिन्ही लॉजचं इंट्रोडक्शन, त्याचे काही एक्झाम्पल आपण पाहिले. इथून पुढे आपल्याला हे लॉज वेगवेगळ्या केसेसमध्ये कसे अप्लाय करता येतील हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्या रिलेटेड थोडे एक एक स्टेप करत हायर लेवलचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करत चालायचं, त्याच्या टेक्निक समजून घ्यायचे आहेत. थांबूया इथं. थँक्यू.